चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. शेवटचा सामना आहे. संदीप कदम सर आणि त्यांच्या साथीला चिन्मय पालांडेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. डू ऑर डायची मॅच आहे. इथे जिंकणाऱ्या संघाला सुपर 12 मध्ये धडक मारण्याची एक मोठी संधी मिळेल, परंतु पराभूत झालेल्या संघाला या स्पर्धेतून परतीचा प्रवास करावा लागणार आहे. हा सामना जिथे मात्र जिथे अस्तित्वाचा आहे ना, ही लढत गुरु आणि चेल्यातली देखील आहे. चांगला सामना पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. अगदी मध्यरात्रीचे नाही तर पहाटेचे 2:47 झालेले आहेत आणि प्रेक्षक वर्गाला देखील तुम्ही अद्याप पाहत आहे स्क्रीनवरती. संदीप कदम सरांना आपण पाहतो सध्या घडीला ते स्ट्रायकर एंडला आहेत. पहिल्या सामन्यामध्ये धुवाधार आणि अतिशय खेळ केलेला अनेक संस्मरणीय इनिंग त्याने आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये खेळलेल्या पाहायला मिळाल्यात आणि आज ती वेळ आली या संघासाठी. पुन्हा एकदा धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतील. संदेश करणारे गोलंदाजी मार्कवरती. एका बाजूला चेला तर एका बाजूला गुरु आहे. मॅच चांगली पाहायला मिळेल. क्रिकेटचा खेळ रंगताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल, शेवटची मॅच, पहिला चेंडू, पहिला बॉल लोअर फुलटॉस पिक केला होता. चांगला स्ट्रोक इम्प्रोवाइज केला. क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय. गोलंदाजीची ही तर खासियत आहे. मिड विकेट ठेवलाय तो थोडासा वाईड आहे. एक क्षेत्ररक्षक तुम्हाला एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतोय. रणनीती स्पष्ट ऑनसाइडला फटका खेळण्याची मुभा दिली जाणार आहे. संदीप कदम सरांसाठी या रणनीतीबद्ध कामकाज पाहायला मिळतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय. त्याच वेळेला मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, स्क्वेअर लेग आहे. हाफ ट्रॅकर बॉल वाट पाहिली आणि तदनंतर चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील त्या 4. आला चौकार. सर्वांचे लाडके ओमकार गाडगे आणि केतन पवार. बाउंड्री लाईन थोडीशी चेक कराई तुमच्या डगआउटच्या समोरची. चौकार आलेला पाहायला मिळाला आणि धावा इथून मात्र 4 येत असताना पाहायला मिळाल्यात. चौकार येत असताना पाहायला मिळाला. 4 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्याच बॉलवरती जास्तीचा हाफ ट्रॅकर टाकला आणि त्यावरती चौकार येत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न. वाडी स्लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. सिंगल आली आहे. 3 बॉल 5 धावा धावफलकावरती बनलेला पाहायला मिळाला. मिस्क्यूट पाहायला मिळाला होता. संदीप कदम सर स्ट्राईक एंडला पाहायला मिळाले. यावेळेला चिन्मयला आपण पाहतोय. या डावखुऱ्या त्याच्या फलंदाजांनी पहिल्या सामन्यामध्ये धुमाकूळ माजवला. दुसऱ्या मॅच मध्ये डबल माइंडेड स्ट्रोक त्याने केला होता. कॅज्युअल अप्रोच आणि त्यामुळे तो बाद झालेला पाहायला मिळाला. कुणालजी दायरे कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये. खरं सध्या दगडीला आपण पाहत आहोत. बॅटरला अगदी संपूर्णतः या स्क्रीनवरती दर्शवण्यात येत आहे. tenniscricket.in हाय डेफिनेशन कॅमेराच आज मात्र आपण पाहतो ज्याचा वापर होतोय. त्यावेळेस बॉल खाली राहिला, स्किट झाला. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येत असताना मला मिळेल. समीर जगतापची भूमिका या मॅच मध्ये सर्वाधिक महत्वाची राहणार आहे. संदीप कदम असतील, जिथे समीर जगताप असेल आणि चिन्मय, स्पेशली चिन्मयकडे पाहिलं जाईल कारण तो डावकुऱ्या हाताचा खेळाडू आहे. पहिल्या मॅच मध्ये त्याने धावा बढवलेल्या आहेत. डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये तो कसा खेळ करतो, स्वतःला कुठे बघतोय, याही गोष्टी महत्वाच्या आहेत. दुसऱ्या मॅच मध्ये ते प्रदर्शन करता आलं नाही. रनचे स्लाम नव्हतं. तो मोमेंटम शिफ्ट झाला. स्वस्तात बाद झाला होता चिन्मय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना संदेश. यावेळेला फुलोलेनचा बॉल हाफ बॉलीवरती घेतलाय. ड्राईव्ह केलाय. सिंगल अवेलेबल आहे. ती कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 6. 6 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 6 ऑन दी बोर्ड. स्क्रीनवरती संदीप कदम सरांना आपण पाहत आहोत. चांगल्या दर्जाचे कॅमेरा वर्क आपण पाहत आहोत.
यावेळेला लोअर फुल टोच होता. वेग प्रचंड जनरेट करण्याचा प्रयत्न, बॉलला केवळ दिशा दिली आहे, वेगाचा वापर केला आणि शक्तीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ आहे सर संदीप कदम इथे दाखवत असताना मला मिळाल्यात. प्राऊड ऑफ पोलादपूर. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून होतीये. चौकाराला संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपला 10 धावा धावफलकावरती. खरं तर पोलादपूर तालुक्यामध्ये सर्वाधिक फेमस अशी कोल्ड कॉफी आहे आणि त्याचे सर्व आदेजी गायकर आणि मनसेचे ज्येष्ठ नेते पोलादपूर तालुक्याचे म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु आता उद्योगामध्ये त्यांचा हातखंडा चांगला पाहायला मिळालाय. अभिजी मेहता साहेब यांना देखील तुम्ही पाहताय. सर्वांचे लाडके ओमकारजी घाडगे यांना देखील आपण स्ट्रायकर एंडला जिथे मात्र आपण चिन्मयला पाहतोय. गोलंदाजीमध्ये फेरबदल झाला. विनोदला गोलंदाजी मार्कवरती इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळालंय. उंचीचा वापर करावा लागणार आहे त्याला. गोलंदाजी मार्कवरती विनोद दाखल झालाय. षटक क्रमांक 2. 10 धावा केवळ आलेल्या आहेत. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. कमी गतीचा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतो विनोदने. चांगला चेंडू इथे हाताळलेला पाहायला मिळालाय. डगआउट अगदी प्रेक्षक गॅलरी तुम्ही पाहताय. प्रेक्षक वर्गाला तुम्ही पाहतात. रात्रीचे ठीक 2:54 झालेत आणि सर्वांचेच स्वागत आहे. विजयजी दळवी यांना आपण पाहत आहोत. खरं तर विजयजी दळवी आयोजनामध्ये सर्वाधिक जास्त धुरा यांनी खांद्यावरती घेतलेली आहे. उद्या आणखीन एक विजय आपल्यासोबत जॉईन होत आहेत. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. विजयजी तळेकर यांना तुम्ही उद्याच्या दिवशी जॉईन होत असताना पाहायला मिळेल. सिद्धेजी शेठ साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. खरं तरी या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेला ज्यांनी खूप काय दिलेलं आहे म्हणून आम्ही नेहमी म्हणतो ना, पुरा करी दिलेला वादा आमचा सिद्धे शेठ दादा. कार ठेवायची अर्थात ठेवायची आणि मोठ्या थाटातच या स्पर्धेचं आयोजन करायचं आदरणीय सिद्धेजी संजय शेठ साहेब यांनी निश्चित उल्लेख केला होता. या बेचा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोचू शकलेले नाही. या धावा निश्चित मिळतील. 2 निश्चित आल्या. तिहेरीचा प्रयत्न होईल का? चेंडूने सीमारेषा जवळपास गाठली होती. 3 धावा आल्यात. संघाची धावसंख्या तिहेरीच्या मदतीने वधारते. 13 धावा धावफलकावरती आहेत. संदीप कदम सरांना अद्याप या षटकामध्ये स्ट्राईक मिळालेली नाही आहे. प्रेक्षक वर्गाला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. या स्पर्धेच्या माध्यमातून स्टँड आणि स्टँड मध्ये आसनस्थ असलेले प्रेक्षक वर्ग अक्कलकोट ग्रुप संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत गोलंदाजी करतोय. त्यामुळे पाठीराखे चांगले आलेले पाहायला मिळालेत. पुढचा बॉल विनोद ओव्हर द विकेटने. यावेळेला फटका फसला. 1 हँडेड स्ट्रोक केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि कॅन्डीच्या हातामधून कॅच मिस होणं ही बाब अवघड आहे. धक्का लागला महत्वाचा. संदीप कदम सर इथे होतात आउट. फटका पण पाहिला काही अंशी फसलेला पाहायला मिळाला. बॅटवरची ग्रीप निसटली. एका हाताने हा फटका पाहायला मिळाला होता आणि तिथे धावता झेल उत्कृष्टरित्या झेलण्यात आलेला पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत समीर जगताप.
धावा बनवावा लागतील. 50च्या पलीकडे जरी धावा आल्या तरी एक मॅच चांगली पाहायला मिळेल. आयोजनातील एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, स्वतः आपण स्क्रीनवरती पाहतो आहोत, जिथे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी विकेट बनवलेली आहे, केतन किसन पवार पिच क्युरेटर आहेत. सर्वाधिक जास्त मेहनत ते घेत असताना पाहायला मिळाल्यात. उद्या त्यांची बॅटिंग देखील पाहायला मिळणार आहे. तो आलाय केतन पवार, उद्या निश्चित पाहायला मिळतील. धाव फलकावरती 13 धावा धाव फलकावरती बनलेल्या आहेत. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धाव फलकावरती बनलेल्या आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कपदी विनोद. समीर हलक्या हाताने केवळ दिशा देतोय, पुश करतोय, खुश राहतोय. सिंगल त्याच्या बॅटमधून आली. आत्मविश्वास द्विगुणित होत असताना पाहायला मिळेल. स्क्रीनवरती या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय स्वप्नील चोरगे साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. खरं तर उपाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन जय भवानी स्पोर्ट्स साखरसाठी महत्त्वाचे योगदान साखर गावासाठी देखील राहिलेलं पाहायला मिळालं. आणि आज संघाचे संघ मालक म्हणून देखील आपण पाहत आहोत. काही नवलाई बहिरीचा आशीर्वाद घेऊन संघ ज्यांनी उतरवलेला आहे, ज्यांना आपण नेहमी आयोजकाच्या भूमिकेमध्ये पाहतो. पुलेलेंचा बॉल ऑन साईडला केलाय, सिंगल मिळेल. दादा कॅज्युअल अप्रोच दाखवतो, वेगाने बॉलवरती गेला नाही, त्यामुळे एक सिंगल आली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारते आहे. 15 धावा धाव फलकावरती 2 षटकांचा खेळ संपला आहे. 15 धावा धाव फलकावरती बनलेल्या आहेत. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल संदेश करण्याला आपण पाहतो, तो स्वतः येत असताना मला मिळतोय. आज एक मोठी चाल खेळली होती त्याने. खरं तर विनोदला गोलंदाजी मार्कमध्ये आलं. आदित्य कदम संघाकडे होता तरी देखील विनोदला आणलं आणि तिथेच एक प्राइजलेस विकेट प्राप्त केलेली पाहायला मिळाली. संदेश करणारे पुन्हा एकदा स्वतः येतोय. सर्वाधिक मोठी आणि प्राइजलेस विकेट तुम्ही प्रथमेश पवार यांना स्क्रीनवरती पाहत आहात. खरं तर ही व्यक्ती अशी आहे ना की गेले 2 रात्रीमध्ये शेवटचा बॉल डिलिव्हर्ड होत नाही ना, तद्वर त्यांना आपण पाहिलेलं आहे. नुसतं आयडी घ्यायचं नाही तर आपण कामही करून दाखवायचं, म्हणून दादूने नेहमीच करून दाखवलेलं आहे. प्रथमेश पवार यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. आयोजकाची भूमिका अदा करायची असते, त्याने दाखवून दिलेलं आहे. संदेश करणारे गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेट तैनात आहे. रन्स मिळणार नाही. इथून डॉट बॉल येतोय. चिन्मय त्या फटक्यांच्या शोधामध्ये अजूनही आहे. मोठे फटके त्याच्या बॅटमधून तितकेसे पाहायला मिळालेले नाही आहेत. तो अप्रोच, तो आत्मविश्वास पुन्हा मिळेल. फटकेबाजी करायला हवी, मोठे स्ट्रोक खेळायला हव्या. लेफ्टी बॅटर आहे स्ट्रायकर एंडला. ऑन साईडला टार्गेट करतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. बॉल खाली राहिलाय. लगातारचे 2 बॉल डॉट आलेत. दोन बॉल लगातारचे निर्धाव आलेले पाहायला मिळालेत. 15 धावा धाव फलकावरती आहेत. डॉट बॉलची मालिका वाढताना पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल यावेळेला बॅटची आतली कडा. बॉल कॅरी झालाय का हे पाहावं लागणार आहे. बॉल कॅरी झालेला नाही आणि त्याचमुळे
निर्णय मागे घेतलेला पाहायला मिळतोय. स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत आहे. आज आपण प्रत्येक प्रेक्षक वर्गाला पाहत आहोत या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये आणलेलं आहे. यावेळेचा फटका हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आदित्य कदम, त्याच्या हातामधून झेल अद्याप ड्रॉप झालेले नाही आहेत. उत्कृष्ट झेल त्याने टिपलाय. फलंदाज बाद. भावेश कदमला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मला मिळतोय. खरं तर मागील मॅच मध्ये त्याची बॅट तितकीशी बोलताना पाहायला मिळाली नाही. आदरणीय विकास शेठ गोगावले साहेब यांचे फ्लेक्स तुम्ही पाहत आहात. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेला ज्यांनी पुरस्कृत केलेलं आहे. आधी स्पर्धा मोठी होत असताना पाहायला मिळते. त्याचं कारण आहे आदरणीय विकास शेठ गोगावले साहेब. संदेश करणारे पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकर एंडला भावेश कदम दाखल होत असताना पाहायला मिळतोय. समेश जगताप अद्याप मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटक, अद्याप 4 बॉल निर्धाव आल्यात. 5वा चेंडू, हाही ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न वेगाने टाकला होता. आतमध्ये येणारा डॉट बॉल आल्यात. 5 चेंडू डॉट आल्यात. अद्याप या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक पाहायला मिळालेलं नाहीये. दुष्यंत आणि अजिंक्य सकपाने 5 कंप्लीट केलेत, परंतु अद्याप आपण पाहिलं तर निर्धाव षटक जिथे विकेट हॅट्रिक, अर्धशतक या गोष्टी पाहायला मिळालेल्या नाही आहेत. 1 तारखेला कदाचित शतक पाहायला मिळणार आहे. त्याची उत्खंड आहे संपूर्ण पोलादपूर वासियांना. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र घडला तरी काय, या स्पर्धेतलं बॅटच्या साह्याने धाव आली. पंतांनी सांगितलंय बॅटला बॉल बरंच झाला. सिंगल आली, अर्थात केवळ सिंगल येत असताना मला मिळते. एकेरी धाव या षटकामध्ये आली. मागील षटकामध्ये एकंदरीत धावा पाहायला मिळाल्या त्या 5 या षटकामध्ये आली. 1 पहिल्या षटकामध्ये आल्या. 10 धाव बलकावरती आहेत त्या 16. स्वप्निली चोरगे आणि निलेजी पवार मला वाटतं पुढच्या येणाऱ्या स्पर्धांची काहीशी प्लॅनिंग किंवा येणाऱ्या दिवसांची प्लॅनिंग होत असताना मला मिळते आहे त्यांच्या माध्यमातून. ओंकार गाडगेच्या शीर्षावरती असणारे ऋण कमी करण्याचे प्रयत्न असावेत, कारण सध्याच्या घडीला त्यांच्या संस्थेमध्ये उलथापालथी चालू आहेत आणि गांभीर्याने चर्चा होते या गोष्टीची. हेमंत उतेकर देखील राजीनामा देत आहेत थोड्या दिवसामध्ये. त्यामुळे संस्थेमध्ये आता राहिलंय काय. पुढचा बॉल घेऊन विनोद पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. त्याला कंटिन्यू करण्यात आलंय. या वेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. रन्स आलेल्या नाही आहेत. बॅटर ज्या प्रकारे खेळ करतायत असं वाटू लागले मागील मॅच मध्ये ही खेळपट्टी केवळ फलंदाजांची असं वाटलं होतं, परंतु या सामन्यामध्ये आता ती गोलंदाजांची बनली आहे. धावा आलेल्या नाही आहेत सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत. गोलंदाजांसाठी नंदनवन राहते की काय ही खेळपट्टी. ज्या वेळेला सामना ही नवलाई भैरी वॉरियर्स आणि SM जय मल्हार संघाच्या अगेनची मॅच होती, त्यावेळेला
ही खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात होती, आता गोलंदाजांच्या. यावेळेस बॉल लॉफ्टेड आउट राईट डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं क्षेत्ररक्षक विठूला आपण पाहतो चेंडूवरती वेगाने येतोय, सिंगल मिळेल. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. प्रत्येक 4 षटकांची सुरुवात पहिला बॉल हा डॉट झालेला पाहायला मिळाला आहे. प्रत्येक षटकाची सुरुवात ही डॉट बॉलने झाली आहे. अद्याप 9 बॉल डॉट आलेले आहेत विकेट वगळता. एकंदरीत 11 बॉल डॉट आलेत. हा बॉल उजव्या यशीच्या बाहेर, हाही चेंडू निर्धाव. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. खरं तर 12व्या प्रतिनिधीला देखील आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. ज्या रीतीने संघ खेळतोय अक्कलकोट ग्रुप, संघाचे 12वे प्रतिनिधी. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल विनोद. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न. एकापेक्षा जास्तीचं काही नाही, थेंबे थेंबे तळे साचे. एका एका धाव्याने संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. धावफलकावरती धावा एकेरीच्या मदतीने वधारल्या आहेत. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, बॉल पुन्हा एकदा खाली राहतोय. हाही चेंडू इथून मात्र निर्धाव आलाय. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय संचित खरोसे यांना. एक ऑफिशियल स्कोरर म्हणून पाहायला मिळाल्यात आज विजयजी तळेकर यांची ही खोज आहे. नवीन गुणलेखक आज पोलादपूर तालुक्याला प्राप्त होत असताना पाहायला मिळालाय. आणि त्याला तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. पुढचा बॉल विनोद. या वेळेला प्ले अँड मिस, डॉट बॉल. विनोद सारख्या गोलंदाजाने आगीचे गोळे टाकलेत. या षटकामध्ये एकंदरीत 4 डॉट बॉल आलेत किंवा 2 धावा धावफलकावरती बनलेल्या त्या 18. 18 ऑन द बोर्ड. पाचव्या षटकामध्ये आदित्य कदमला इन्व्हाइट करण्यात आलंय. 2 षटकांचा गोलंदाज आज त्याला खरं तर एकच षटक देण्यात आलेलं पाहायला मिळालं. त्याचं कारण होतं विनोदने केलेली गोलंदाजी. कावेबाजपणा चांगला पाहायला मिळालाय. हळूहळू प्रेक्षकही घराकडे निघालेत. खरं तर ठाऊक आहे मॅचमध्ये जास्तीचं काय राहिलेलं नाहीये, कारण 18 धावा धावफलकावरती आहेत. त्या केवळ 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकामध्ये 30 ते 25 ते 30 धावाही संघाला मॅच मध्ये घेऊन येतील आणि त्या गोळा करण्याची क्षमता समीर जगतापकडे आहे. ताकदीचा वापर करतो. टायमिंग प्रॉपर नेहमीच पाहायला मिळाली आहे. त्यामुळे तो आत्मविश्वास त्याचा निश्चित पाहायला मिळेल का. अडगाव आणि पुन्हा एकदा स्क्रीनवरती तुम्ही पाहताय सर्वांचा लाडका एक उत्कृष्ट खेळाडू. लोअर फुलटोज आहे, ऑन साइडला ठोकला समीर जगतापने षटकार. मला वाटतं अजित चोरगेला सातत्याने स्क्रीनवरती आणणं ही चांगली गोष्ट राहिली आहे. चौकार आला होता मागील बॉलवरती आणि अजित चोरगे पुन्हा आला या बॉलवरती षटकार आलाय. संघाची धावसंख्या वधारती आहे. धावफलकावरती धावा वेगाने धावफलकावरती तिथे 24 बनलेले आहेत. अजून जर 11 बॉलमध्ये 26 येतात तर 50 बनते. अरविंद पासवानची बॅट या स्पर्धेमध्ये शांत राहिली.
परंतु काळ आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. समीर जगताप बॅटिंग करतोय. विसरू नकोस भूतकाळातील काही, तो आपल्या स्वप्नांसाठी जगायला शिक. आणि आज ती बॅटिंग करावी लागणार आहे समीर जगतापला, ज्या मोठ्या फटकेबाजीसाठी तो जाणला जातो. लढर तू म्हणत असताना संघाचे साथीदार म्हणत असतील की काही चेंडू आणखीन सीमारेषेच्या बाहेर यायला हवेत. आई बॉल प्रयत्न तोच पाहायला मिळाला होता. बॉल खाली राहिलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. आणखीन एक चेंडू निर्धाव. अक्कलकोट ग्रुपकडे शुभम सारखा एक विकल्प आहे, त्याचा वापर संघाने केला नाही. सिंगल इथूनही घेण्याचा प्रयत्न, ती वेगाने कंप्लीट होते. कॅन्डीच्या पहिल्या बॉलवरती षटकार येऊन देखील त्याने कमबॅक चांगलं केलंय. धाव फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये बनल्यात त्या 25. पुढचा बॉल ऑफ ब्रेक, लेग ब्रेक चांगला करतो हा गोलंदाज. त्यामुळे धामणदेवी गावाला बिलॉंग करत असताना त्याचा खेळ नेहमीच चांगला पाहायला मिळालाय. मयूर खाडे असतील, केतनजी खाडे असतील, यांच्या तालमीतीला खेळाडू आहे आणि त्यामुळे प्रदर्शन चांगलंच पाहायला मिळतं. दादाने कमाल केली आहे, चांगलं प्रदर्शन त्याचंही पाहायला मिळत आहे. बॅटिंगमध्ये चांगला खेळ त्याने साकारलेला पाहायला मिळाला या आधीच्या मॅचमध्ये. आता क्षेत्ररक्षण दर्जेदार. पहिला बॉल षटकार आलाय. स्विचित करण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल. एकंदरीत 3 डॉट बॉल या षटकामध्ये आल्या. 8 धावा आल्यात. धाव फलकावरती बनलेल्या आहेत त्या 26 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. 2 चौकार पाहायला मिळाले. संदीप कदम सरांनी चांगली सुरुवात केली, परंतु दुसरं षटक विनोदच्या अगेन्स्ट 3 डॉट बॉल, 2 डॉट बॉल आले आणि चिन्मय मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात, जिथून मात्र आपण पाहिलं तर विनोदच्या अगेन्स्ट मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात संदीप कदम सर आउट काय झालेत आणि तदनंतर एका मागोमाग फलंदाज द्वितीय मात्र लडखडताना पाहायला मिळालेत. योगेश करणारे आला शेवटच्या षटकाच्या दरम्यान. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 40-45 धावा बनतील का हे पाहणं गरजेचं आहे. आई बॉल इथून मात्र बीट केलाय. सिंगलचा प्रयत्न आणि ती कंप्लीट होते. एक सिंगल येत असताना बाला मिळते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 27 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. भावेश कदमच्या अगेन्स्ट जास्तीचे डॉट बॉल आलेले आहेत. भावेशला आपण पाहिलं तर 8 बॉलमध्ये 4 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. समीर जगताप 8 बॉल 9 वरती तो नॉट आउट. आई बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. धावा मिळतील त्या बॉलवरती 4 आला. समीर जगतापच्या बॅटमधून चौकार. 31 बनलेले आहेत. 40च्या पलीकडे कसं जाता येईल याच्याकडे जास्तीचा कटाक्षाने संघ लक्ष देतोय. चौकार आलेला पाहायला मिळाला. ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न समीर जगताप करत असताना पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आहे आणि आज समीर जगतापला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. आपल्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ तो साकारतोय. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात.
सिंगल आली आहे. दुहेरीचा प्रयत्न होतोय. समीर जगताप स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील आणि फलंदाज आपण भावेश कदमला पाहतो, तो झाला आउट. बत्तीस धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. पुढचा बॉल गोलंदाज याही वेळेला उजव्या यशीच्या बाहेर होता. कट केलेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सिंगल आली आहे. पुन्हा एकदा दुहेरीचा प्रयत्न आणि या वेळेला दुसरी धाव कंप्लीट. 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल. एकंदरीत 34 बनल्यात. एखादा षटकार मॅचला कलाटणी देईल. सोहम आलेला पाहायला मिळतोय. 34 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे, त्यामुळे एखाद दुसरा षटकार पाहायला मिळतोय का या इनिंग मध्ये ही पाहावं लागेल. यावेळेचा बॉल कबसला केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एक धाव निश्चित आली आणि इथे सोहमने काय केलंय, स्वतः धावत निघालाय. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. सोहमला थांबायचं होतं स्ट्राईककडे, तो थांबला नाही, त्याने एंड सोडला आणि समीर जगताप झाला आउट. पस्तीस बनलेले आहेत. शेवटचा 1 बॉल येणं बाकी. शेवटचा 1 चेंडू. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेरचा अवांतर आहे. 36 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 1 बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे. रिव्ह्यू घेण्यात आला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होतोय. या नंदूजी मांडे सरांचं आपण लक्ष वेधूयात. DRS सरई ग्रामपंचायत सदस्य आणि सरई ग्रामपंचायतीचे सरपंच संदेजी कासा साहेब, त्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. साहेब, आपलंही स्वागत आहे यावं व्यासपीठावरती. सरई ग्रामपंचायतीचे सरपंच, कशाला टेन्शन घ्यायचं, कोणाचा, आमचा दादा आहे सरपंच. सरपंचांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. DRS पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. हा वाईडच आहे. चला, व्हाईट बॉल. धाव फलकावरती 36. शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलाय. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज होईल. बाद आली आहे ते केवळ सिंगल. धाव फलकावरती बनलेल्या त्या 37-38 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय.
पूर्वार्धामध्ये 36 बॉल मधले 17 हे डॉट बॉल आलेले आहेत. 36 मधले 17 डॉट बॉल आले. त्यामुळे केवळ आपण 19 बॉल मध्येच धावा बनवलेल्या आहेत असंच म्हणता येईल. 17 डॉट बॉल आलेले पाहायला मिळाले. रन चेस करायचं आहे या मॅचमध्ये. ते केवळ 38 धावसंख्येचे टार्गेट आहे. काय घडणार काय बिघडणार या आवाजामध्ये बदल करूयात. निलेशजी पवार सरांचा आवाज ऐकूयात. धन्यवाद. चला बॅट्समन दाखल करा. चला मॅचला सुरुवात होईल. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 38 धावांचा पाठलाग जो मात्र मैदानाच्या आतमध्ये करायचा. आघाडीचे बॅटर्स अक्कलकोट ग्रुप कडून विशाल अगोंडे आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय संदेश कर्नाळे. संदेशजी कासार साहेबांचं आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतंय. त्यांचं देखील हार्दिक आपण स्वागत करूया. सरई ग्रामपंचायतीचे सरपंच आणि एक उत्कृष्ट खेळाडू संदेशजी कासार यांचं आगमन. 1 तारखेला त्यांची देखील बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. सूरज सोनवणे यांच्या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू, विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे. हा पहिलाच बॉल फुलटॉस होता. स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. बॅटवरती बॉल बरोबर आलेला नाही आहे. शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक चिन्मय पालांडे. पहिल्या बॉलवरती सिंगल. 38चा पाठलाग करायचा आहे. संदेशने मागील मॅचमध्ये चांगली बॅटिंग करत असताना सामना जिंकून दिला होता. अगदी सामना पराभवाच्या छायेमध्ये अडकला होता संघ अक्कलकोट ग्रुप, परंतु संदेशची बॅटिंग जी पाहायला मिळेल चांगल्या पद्धतीने. हा बॉल शर्यता वेध घेणारा पाहायला मिळाला. एक सिंगल तिथूनही पूर्ण केली जाईल. चोरटी धाव जी मात्र पूर्ण करतायत संदेशजी कर्नाळे आणि त्याच्या जोडीला विशाल अगोंडे जो मात्र पाहायला मिळतोय. शेवटचा सामना, शेवटचे 6 षटक आजच्या रात्रीतील अक्कलकोट ग्रुप विरुद्ध साखर या टीम दरम्यान ही मॅच पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आपण समीर जगतापला पाहतोय. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न केलाय. ऑन साईडला डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक येतोय सोहम. चेंडूची फेकी होईल दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. यासाठी ओळखला जातो संदेश कर्नाळे. त्याच्या बॅटमधून नेहमीच धावा येतात आणि एकेरी दुहेरी धावांवरती भर त्याने नेहमीच दिलाय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तो नेहमीच खेळतो. राजा गाडगेच्या सोबतीने ओपनिंगला कित्येक वर्ष लंगोटी मित्रमंडळ करंजे संघासाठी या खेळाडूला पाहायला मिळाला. परंतु आज
या मॅच मध्ये देखील बॅटिंग करायचे. फटका फसला, विकेट मिळू शकते. या ओव्हरमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट आली आणि महत्वाची विकेट आली आहे. संदेश कर्नाळे होतोय लवकर बाद. या विकेटची आवश्यकता होती साखर टीमला, कारण हा खेळाडू जर खेळपट्टीवरती थांबला असता तर शेवट त्याने चांगला केला असता, परंतु आता अडचण निर्माण झाली असावी अक्कलकोट ग्रुप संघाची, कारण महत्वाचा खेळाडू बाद झालाय. 38चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 2 बॉलवरती धावा त्यांनी बनवल्या, परंतु नंतरच्या बॉलवरती समीर जगतापला देखील विकेट मिळाली. की फॅक्टर असणार आहे, सामन्याला कलाटणी मिळू शकते का या विकेट गेल्यामुळे आपण पाहणार आहोत. 38चा पाठलाग करायचा एक छोटंसं आव्हान आहे. मला वाटतं या स्पर्धेतील सर्वाधिक कमी धावसंख्या जी या मॅचमध्ये पाहायला मिळते. 37 बनवल्या होत्या. डॉट बॉलची संख्या जास्त होती. 36 बॉलमधले 17 बॉल डॉट आलेत आणि सर्वाधिक डॉट भावेश कदमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. दबावाखाली त्याची बॅटिंग पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये आपण रोहन बुरटेला पाहतोय. एक षटकार त्याने देखील मागील मॅच मध्ये ठोकला, परंतु नंतर तो देखील लगेच बाद झाला होता. आता त्याला इनिंग ही पुढे घेऊन जायची आहे. या मॅच मध्ये जिंकायचं असेल, सुपर 12 मध्ये संघाला घेऊन जायचंय, तर रोहनला देखील या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल. परंतु क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. 38 सर्कलच्या बाहेर एक डीप मिड विकेटला एक लॉंग ऑनला खेळाडू तैनात करण्यात आलाय. लवकर आताचा रोहन बुरटे समोर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, डायरेक्ट हिट बसवला गेलाय. भावेश आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु तिकडे बचावला गेलाय. फलंदाज रोहन बुरटेला आपण पाहतोय. रोहन बुरटे आणि विशाल अगोंडेकडे देखील बराचसा एक्सपिरियन्स आहे. खेवनाळी गावाला तो देखील बिलॉंग करतो. चेतन उपाळे आपण पाहतो या आपण खेळताना पाहायला मिळाला, आणि विशाल अगोंडेला आता पाहतोय. हा बॉल बराचसा बाहेर. पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. अवंदरची धाव जी धाव फलकावरती जोडली जाते. नंदकिशोर मांडे यांनी आज बरीचशी ऑफिशियलसाठी त्यांनी त्यांचं कार्य चांगलं राहिलं. हा बॉल पायावरती ब्रश केलाय. पंचांकडे लाऊड अपील, परंतु लेग बाईकची एक धाव मिळेल. फिल्डिंग करणाऱ्या टीमने तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आली. DRS घेण्यात आलाय. पाव्या चेक केलं जाईल. या आमचे तिसरे पंच प्रदीपजी शिंदे पाहायला मिळतात. नंदकुमार मांडे, प्रदीप शिंदे, आपण संदीप माने आणि आज विजय मांडे यांना पाहतोय. कालच्या दिवसामध्ये बंटी जाधव यांना पाहिलं. पुढचे 3 दिवस, आता पुढचे काही 1 2 3 दिवसामध्ये गणेशजी बाविस्कर सरांना तुम्ही पाहणार आहात पंचांच्या भूमिकेमध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आवाज तुम्हाला ऐकायला मिळतील. नॉट आउट, रन मिळाली नाहीये. बरंच चोरगे आम्हाला कळवतायत. संघाचे कोच आहेत, त्यांनी कळवलंय. डॉट चेंडू आलाय. एक डॉट बॉल महत्वाचा आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 6 धावा आहे. संदीप कदम गोलंदाजी मार्कवरती. हा बॉल डावखोर हाताच्या फलंदाजाविरुद्ध नेहमीच संदीप कदम यांची गोलंदाजी चांगली राहिली. चला आता पुन्हा एकदा अंपायर्स कॉल आहे. अंपायरने निर्णय कळवलाय की आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया. योग्य बॉल. पहिला चेंडू डॉट आलाय. नेहमीच डावखुऱ्याच्या फलंदाजाविरुद्ध चांगली गोलंदाजी नेहमी संदीप कदम यांची राहिली आहे. हा बॉल देखील पुन्हा एकदा विकेट किपरकडे. धुंडो रे साजिना जे पाहायला मिळते. रोहन बुरटेला आपण पाहतोय. रोहन कदमचा खेळ पाहिला. रोहन बुरटे आता या टीम मध्ये खेळतोय. कापडे खुर्द संघाचा. फुल टॉस बॉल दिशा दिली, मनगट वळवली आहे. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती होईल. चेंडूची फेकी होईल. इथे मात्र धाव. पहा मैदानामध्ये काय घडतंय. 1 2 3 3 खेळाडूंचा बॅकअप पाहायला मिळालं, परंतु एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागतंय.
एक धाव मिळेल. एक धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तसेच रबर बॉल क्रिकेटमध्ये ज्या वेळेला श्रीलेवनचा संघ असायचा त्यावेळेला डावखुऱ्या त्याचा फलंदाज जर असेल ना तर संदीप कदम यांनी अगदी खेळाडूंना थांबवलं. मोठमोठ्या खेळाडूंना ते आम्ही जवळून पाहिलं, कारण श्रीलेवन संघाचे आम्ही देखील एक भाग होतो आणि आहे देखील आणि राहणार देखील शेवटपर्यंत. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येईल. एक धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडते. या एकेरी दुहेरी धावा चालू ठेवल्या तर 38 पर्यंत पोहोचू शकतो संघ अक्कलकोट ग्रुप, आणि त्यासाठी ओमकार घाडगे थांबलाय असंच म्हणावं लागेल. त्याचा संघ देखील क्वालिफाय झाला SK परंतु आता अक्कलकोट ग्रुप करंजेचा हा संघ आहे आणि त्याच गावाला बिलोंग केलंय ओमकार घाडगे. जास्तीचे सफल झाले. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिकडे, झेल टिपतोय. सँडी मैदानामध्ये होता, त्याने हा झेल टिपला आणि फलंदाज बाद झाला. या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. इकडे देखील डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. विकेट आली. फलंदाज या ठिकाणी बाद झाला. रोहन भुरटे बाद झाला. मैदानामध्ये कॅन्डी आदित्य कदम धामणदेवी गावाचा अष्टपैलू खेळाडू तो पाहायला मिळतो. स्क्रीनवरती पाहायला मिळतोय आपल्याला. सूरज सोनावले यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय, ज्याच्या बॅटिंगची चर्चा या PTPL पर्व 5 मध्ये असणार आहे. त्याची बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी जी मात्र असणार आहे. 1 तारखेला तुम्ही आवर्जून या मैदानामध्ये उपस्थित राहा आणि आपल्या जागा बुक करा, कारण षटकार चौकारांची आतिषबाजी जी मात्र होणार आहे. सूरज सोनावणे आमचे अगदी जवळचे मित्र. समोर फटका आदित्यने खेचलाय आणि तिकडे एक टप्पा घेतला. फिल्डिंग चांगली केली, एफर्ट्स चांगले राहिलेत. पहा, ही फिल्डिंग तुम्हाला करायची आहे. धावा वाचवायच्या, चांगली फिल्डिंग. धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. 2 धावा आल्या. दोन धावांनी धावफलक पुढे घेतोय. सुफियान राठविलकरला देखील त्या ठिकाणी दाखवलं गेलं. संघाची धावसंख्या झाली ती 10 झाल्या. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये संदीप कदम यांच्या 4 आल्या. 4 धावांचं षटक त्यांनी हाताळलं आणि या षटकामध्ये एक विकेट देखील आली. 38चा पाठलाग करायचा आहे. 10 झाल्या 2 षटकामध्ये. मॅच संपलेली नाही आहे. मॅच चुरशीची पाहायला मिळते. चुरशीची होणार शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत सामना जो मात्र रंगणार. आता 24 बॉल आणि 28ची आवश्यकता. 24 चेंडू 28 मॅचमध्ये घेऊन आलेत पुन्हा एकदा संदीप कदम आणि समीर जगताप. पुन्हा एकदा चेंडू सोपवलाय समीर जगतापकडे. समोर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चिन्मय पालांडे. चेंडूची फेकी होईल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा आल्या आणि दुहेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे गेल्या. 26चा आता इथून पाठलाग करायचा आहे. 23 बॉल 26. हे मॅच देखील पलटवल्यात. संदीप कदम यांनी कित्येक वेळा मॅचमध्ये घेऊन आलेत, संघाला विजय मिळवून दिलाय. परंतु ही मॅच महत्वाची, डू ऑर डायचा सामना आहे. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवायचं असेल तर चांगली गोलंदाजी आणि विकेट महत्वाच्या आहेत आणि तेच सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय. डॉट बॉल. साखरकर जागून मॅच पाहतायत. अक्कलकोट ग्रुप करंजे त्यांचे देखील चाहते मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. पुढे सरसावला ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफ मधून. नाही, मिस फिल्डिंग झाली. या धावा, या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार.
भावेश याच्याकडून ही चूक झाली. 2 क्षेत्ररक्षक होते त्यांच्याकडून ही चूक झाली आणि धावा 4 आल्या. मॅच मध्ये संघ आला होता, परंतु आता या 4 धावांनी पुन्हा एकदा अक्कलकोट ग्रुप मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतोय. हा फटका देखील आलाय लॉंगॉन मध्ये. चिन्मय पालांडे चेंडूवरती वेगाने येतोय. धाव मिळणार आहे ती केवळ एक. या एकेरी दुहेरी धावा देखील चालतील आता सध्याच्या घडीला. एक धाव मिळते एकेरीच्या मदतीने. 17 झाल्यात. अजूनही 21 ची आवश्यकता. 38चा पाठलाग चालू आहे. शेवटचा सामना. समीर जगताप हे षटक देखील महत्वाचं असणार आहे. या बॉलला हलक्या हाताने प्लेस केलाय. चांगली बॅटिंग. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुहेरीचा प्रयत्न केलाय आणि वेगानं 2 धावा आदित्य पूर्ण करतोय. धामन देवीचा सुपरमॅन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आज अक्कलकोट ग्रुप करंजे या टीम मध्ये खेळतोय आणि ज्या वेळेला त्याला संधी मिळते ना त्याने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. मागील वर्षीचा उपविजेता किरण वॉरियर्स भोगाव या टीम मध्ये खेळत असताना उत्कृष्ट गोलंदाज आणि लॉंगेस्ट थ्रो या खेळाडूने केला होता. तोच आपण पाहतोय आता 2 धावा वेगानं पूर्ण करतोय. हा चेंडू कट करायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलने षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. पाहूया परंतु पंचांनी कळवले की तिसऱ्या पंचांना निर्णय सोपवण्यात आला. वाईट चेक केला जाईल या तिसऱ्या पंच. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेण्यात आला. चेक केलं जाईल. अठरा चेंडूमध्ये 19 बनल्यात. अजून 18 बॉल बाकी आहेत. योग्य बॉल आहे. चला डॉट बॉल. 18 मध्ये 19 आल्यात. अजून 18 मध्ये 19 बनवायच्यात. म्हणजेच काय अर्ध काम झालंय. आता अर्ध काम अजूनही बाकी आहे. सामना बरोबर इथे. सामना दोन्ही टीमच्या बाजूने तो मात्र पाहायला मिळतोय. अठरा बॉल मध्ये अजून 19. चौकार जर आला नसता तर अजूनही धावा असत्या. दबाव अजूनही निर्माण झाला असता. 18 बॉल बाकी आहेत आणि 19 ची आवश्यकता. शेवटचा सामना देखील सर्व सामने आपण पाहिले तर शेवटच्या षटकापर्यंत गेले. लो स्कोरिंगच्या मॅचेस देखील. छोटी पाहिजे संघाची देखील धावसंख्या कमी झाली होती कालच्या दिवसामध्ये. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं आणि आजच्या या दिवसामध्ये आपण पाहतो आणि त्याचा पाठलाग जो मात्र अक्कलकोट ग्रुप करतो. 38 धावांचा पाठलाग चालू आहे. SM11 जे मल्हार कुंबळवणे या टीमने सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये नोंदवल्यात. 81 धावा त्यांनी बनवल्या या दुसऱ्या दिवसामध्ये. आता गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा संदीप कदम. त्यांनी 4 धावांचं षटक हाताळलं होतं आणि विकेट देखील मिळवली होती. परंतु हे निर्णायक षटक आहे. बॅकफुटला गेले. ढकलला. एक हलक्या हाताने एक धाव कंप्लीट डायरेक्ट हिट केला आहे. एक धाव घेतली. हे 2 खेळाडू मैदानामध्ये खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. विशाल अगोंडे आणि त्याच्या जोडीला आदित्य कदमला पाहतोय. हाफ पिच क्रिकेट पुण्यामध्ये आता एक मोठी स्पर्धा पुणे प्रीमियर लीग हाफ पिच क्रिकेटची पार पडली. तिकडे आदित्यचा परफॉर्मन्स चांगला पाहायला मिळाला आणि नेहमीच पुण्यातलं हाफ पिच क्रिकेट त्यामध्ये हा खेळाडू पाहायला मिळतो. कव्हर्सला हा ढकलला. बॅकफुटला जाऊन लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव मिळेल. दुहेरीचा प्रयत्न आदित्यने केलाय. 2 धावा वेगानं. तिसरी देखील. चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तिसरी धाव. 34चा प्रयत्न होतोय परंतु आता ही धाव अंगलट आली. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 आल्यात. खेळाडूकडून मात्र चुका ज्या मात्र पाहायला मिळतात. समीर चोरगे त्या ठिकाणी होता. त्याच्याकडून मिसफिल्डिंग झाली. साखर गावासाठी तो खेळतो आणि चौकार देखील मला वाटतं त्याच्याकडूनच सुटला असावा. या 3 धावा आल्या. 3 धावांनी धावफलक पुढे जातोय. 23 या आकड्यावरती. 15ची अजून आवश्यकता. आदित्य कदम चांगले बॅटिंग करतोय.
पुन्हा एकदा समोर खेळायचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑफ मध्ये एक कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न नाही केला जाणार. एकच धाव मिळेल. मैदानामध्ये नवीन बॅटर येतोय योगेश कर्नाळे. विठू आलाय मैदानामध्ये. तो देखील एकेरी दुहेरी धावा चांगला खेळतो. एक कमी धावांचं टार्गेट आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आदित्य कदम एकेरी दुहेरी धावांवरती भर देतोय. चौकार षटकारांची आवश्यकता नाही आहे. हेच दोन्ही खेळाडू आपण पाहतोय. पुढचा बॉल. इथं मात्र काय घडतंय या ठिकाणी हिट विकेट पाहायला मिळते आणि फलंदाज विठू देखील बाद. सामना जर 12 चेंडू 14-15 वरती असला आणखीन मॅच पुन्हा एकदा रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळेल. परंतु मिस फिल्डिंगच्या धावा आल्यात. धावा झाल्यात त्या धावफलकावरती 24 झाल्यात. 14ची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 14ची आवश्यकता. 14 बॉल 14ची आवश्यकता. आपण भरतजी चोरगे यांना स्क्रीनवरती दाखवतोय. टेन्शन मध्ये थोडेसे आहेत संजय दादा चोरगे यांना आपण पाहतोय. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर दरवर्षी शिमग्याला त्यांची स्पर्धा असते. चौदा चेंडू 14ची आवश्यकता. आता दादा मैदानाच्या आतमध्ये शैलेश कर्नाळे आलाय. कर्नाळे बंधूंचा हा संघ अक्कलकोट ग्रुप. आता 14 बॉल 14. हा बॉल कटरचा वापर पाहायला मिळाला. डॉट बॉल. 13 चेंडू आणि 14ची आवश्यकता. सामना साखर संघ देखील सोडणार नाहीये कारण या टीम मध्ये एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. समीर जगताप, संदीप कदम या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा अनुभव पुरेसा फायदा नक्कीच टीमला देऊन जाईल. खरा बॉल स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल जर झाला असता परंतु एक धाव आता या ठिकाणी आले. दुहेरीचा प्रयत्न केलाय. मिस फिल्डिंग सातत्याने पाहायला मिळते आणि चांगल्या खेळाडून ते देखील. समीर चोरगेने मिस फिल्डिंग केली. भावेश कदमने मिस फिल्डिंग केली आणि चिन्मय पालांडे हे तीनही चांगले खेळाडू आहेत परंतु त्यांच्याकडून चुका झाल्यात. धावा आल्यात त्या ठिकाणी. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे गेली. 26 येणारे 12 बॉल आणि 12ची आवश्यकता. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 12ची आवश्यकता. बारा चेंडू 12ची आवश्यकता. 26 झाल्यात. सामना बरोबर इथे दोन्ही टीमच्या बाजूने परंतु आदित्य ज्याने डाव सावरलाय. संदेश बाद झाला लवकर परंतु आदित्य आले. 4 विकेट अक्कलकोट ग्रुपने देखील गमावल्यात. बॉलिंगसाठी आपण समीर चोरगे आलाय. फिरकीपट्टू आहे. त्याचे लेग ब्रेक त्याचे ऑफ ब्रेक नेहमीच पाहायला मिळतात परंतु आता ती आवश्यकता आहे. मिस फिल्डिंग समीरकडून झाली परंतु ती भरून काढावी लागेल. धावा कमी खर्च करावे लागेल. हा बॉल वळवलाय फिरवलाय पाठवलाय विकेट किपरकडे. डॉट चेंडू पहिलाच डॉट बॉल आलाय. बरेचसे पुरस्कार या खेळाडूच्या नावावरती आहेत. एकाच स्पर्धेमध्ये सर्व पुरस्कार या खेळाडूने घेतले होते. तो समीर चोरगे पाहतोय. पहिला डॉट आलाय. हा बॉल देखील बॅटची कडा घेऊन गलीमध्ये क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट केलाय. पाव्या इथं मिस फिल्डिंग. शैलेश कर्नाळेने एक धाव पूर्ण केली आणि अगदी हेच सांगतोय आदित्य दुसरी देखील झाली असती परंतु आता एकेरीवरती समाधान मानावं लागेल. पहिला बॉल डॉट नंतरची सिंगल. अकराची आवश्यकता. अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे जास्तीचं पाहतो बॉल टू बॉल रन्स आणि त्या
शेवटच्या सामन्यापर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत सामने रंगताना पाहायला मिळतात. आता हे देखील फुल टॉस, खराब बॉल टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे सोहम, कोणतीही चुकी करणार नाही. झेल टिपला, फलंदाज आणखीन एक बाद. मॅच मध्ये आणखीन एकदा रोमांचक स्थितीमध्ये सामना. गेम इज ऑन. आणखीन एक आता डॉट. धावा महत्वाच्या आहेत, एक एक धाव महत्वाची आता, आणि त्याच्यासाठी प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील अक्कलकोट ग्रुपला. सामना आता पुन्हा एकदा साखर टीमच्या बाजूने जातोय. अक्कलकोट ग्रुप अडचणीत सापडलाय. विकेट आणखीन एक गमावली आहे. 5 विकेट गमावल्यात. अर्धा संघ बाद झालाय. अक्कलकोट ग्रुप करंजे मैदानामध्ये पुंडलिक गाडगे जातोय आता, परंतु आदित्य तो अजूनही खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. धाबा बनत नाहीयेत. ज्या स्कोर मध्ये देखील फाईट साखरचा संघ आणि साखरचे गोलंदाज जे मात्र पाहायला मिळाल्यात. मिस फिल्डिंग जर सुरुवातीच्या षटकामध्ये झाली नसती तर कुठेतरी सामना अजूनही वाढला असता, परंतु आता या 3 बॉलवरती समीर चोरगेनं एकच धाव खर्च केली आहे. या टीममध्ये समीर जगताप पाहतोय, समीर चोरगे पाहतोय. पुढचा बॉल आल्या फटकावलाय. पुंडलिक घाडगे यासाठी ओळखला जातो विस्फोटक अंदाजामध्ये. त्याने गेल्या ठोकलाय षटकार. एकच फाईट, वातावरण टाईट त्याने केलंय मॅच मध्ये. ज्यावेळेला ओमकार घाडगे चर्चा करत होता की पुंडलिक घाडगेला अगोदर पाठवलं पाहिजे, परंतु आता तो दाखल झाला. 7व्या क्रमांकावरती आणि आलेल्या त्याने षटकार ठोकला. 8 बॉल आणि 5 ची आवश्यकता. मॅच मध्ये अजूनही कमबॅक करू शकतो साखरचा संघ. बॅटची कडा मागे चाललाय. बॉल आता देखील बचावलेत. एक धाव दुहेरीचा, एक धाव कंप्लीट झाली का चेक केलं जाईल. चला पाहूया. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आला. चेक केलं जाईल हा डॉट आहे, विकेट आहे की पाहिलं जाईल. सामना पुन्हा एकदा रोमांचक स्थितीमध्ये. षटकार आल्यानंतर हा बॉल पाहतोय. 8 बॉल 5 ची आवश्यकता असताना क्लीन अँड नीट कव्हरेज पाहायला मिळते tenniscricket.in च्या माध्यमातून आपण पाहतोय. OUT. चला आता सामना आलाय 7 बॉल आणि 5 धावांवरती. 7 बॉल 5. आता जी मिस फिल्डिंग झालेली आहे त्याचा विचार स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं जात आहे. बॅट पोचलीच नाही. 7 बॉल आणि 5. सामना अजूनही दोन्ही टीम सोडायला तयार नाहीये, कारण अजून धावा या बनलेल्या नाही आहेत. 7 बॉल 5. नवीन बॅटर. मिस फिल्डिंग झाली नसती तर कॅचेस सुटल्या नसत्या तर सामना अजूनही कुठेतरी जास्त धावसंख्या असती, परंतु आता 7 बॉल 5 ची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. हा बॉल देखील चांगला आहे. वा, आणखीन एक डॉट, शेवटचा डॉट. आता 6 बॉल आणि 5 ची आवश्यकता. 6 बॉल 5. रोमांचक स्थितीमध्ये सामना. षटकार जर आला नसता तर धावा अजूनही राहिल्या असत्या. अक्कलकोट ग्रुप 6 विकेट त्यांनी गमावल्यात. चौकार सुटला. ओमकार गाडगे काहीतरी या ठिकाणी सांगतोय. 6 बॉल 5 ची आवश्यकता. चंद्रगड वॉरियर्स जवळ संघाचा विनू मोरे मैदानाच्या आतमध्ये आलाय. 6 बॉल 5 ची आवश्यकता आहे. सिंगल डबल तो देखील चांगला खेळतो, परंतु आता गोलंदाजी मार्कवरती सोहमला इन्व्हाइट करण्यात आलाय. सोहम आलाय गोलंदाजीसाठी. एक तेज तरार गोलंदाज, युवा खेळाडू. फिल्डिंग सोहमची चांगली राहिली आजच्या या मॅच मध्ये, परंतु आता
त्याला बॉलिंग करायचे. त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 6 बॉल 5ची आवश्यकता. 6 चेंडू 5. पहिले 2 बॉल जर डॉट आले ना तर दबाव अक्कलकोट ग्रुप करंजे टीमवरती येऊ शकतो. 6 बॉल 5 फिल्डिंग करावी लागणार आहे आता या ओव्हरमध्ये देखील. या धावा वाचवायच्यात तर बॉल स्टॉप करावे लागतील. आता एक एक धाव महत्वाची अक्कलकोट ग्रुपसाठी. 6 बॉल आणि 5ची आवश्यकता. गोलंदाज सोहम निघालेत विनू मोरेसाठी. या चेंडूवरती प्लेस केला, हलक्या हाताने ढकलला ऑन साईडला. स्वतः सोहम चेंडूवरती पोहोचतोय. दुहेरीचा प्रयत्न नाही होणार. चला पुन्हा एकदा DRS ची मागणी करण्यात आली आहे. संदीपजी माने एक धाव तर घेतली आहे परंतु दुसऱ्यासाठी पलटले होते आदित्य. चेक झाले, चेक केलं जाईल या ठिकाणी. सोहम नॉट आउट आहे. बचावला आदित्य. एक धाव मिळेल. आता 4ची आवश्यकता आहे. 5 बॉल 4. 1 ते 2 बॉल डॉट टाकावे लागतील. एक जरी डॉट आला तरी दबाव फलंदाजावरती येऊ शकतो. आता 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. अक्कलकोट ग्रुप जिंकणार की भैरी जोगेश्वरी साखर हा संघ जिंकेल? कोणता संघ सुपर 12 साठी दाखल होईल? हा बॉल गॅप मध्ये ढकलला. आदित्यच्या बॅटमधून या धावा येत आहेत. एकच धाव बॉलवरती वेगाने आला आणि तिकडे मात्र पुन्हा एकदा एक धाव. आणि नवलाई बहिरी वॉरियर्स साखर मैदानाच्या आतमध्ये फाईट करतोय कमी धावसंख्येमध्ये, जी मात्र फाईट पाहायला मिळते गोलंदाजांची. 2 बॉलवरती 2 सिंगल आल्यात. आता 3ची आवश्यकता. 4 बॉल 3 कंपल्सरी या धावा बनवायच्या. 4 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता. मिस फिल्डिंग झाली नसती तर आणखीन धावा असत्या, परंतु आता इथूनही गोलंदाजाला संधी आहे. संधीचं सोनं सोहमला करावं लागेल. शेवटचे 4 बॉल 3ची आवश्यकता. 4 चेंडू 3. विनू मोरे खरा बॉल आणि त्याचा फायदा. सामना फिनिश. सामना जिंकला. या ठिकाणी अक्कलकोट ग्रुप करंजे हा संघ विजय होतोय आणि सुपर 12 मध्ये दाखल होतोय. तर आई नवलाई भैरी वॉरियर्स साखरचं संघाचं देखील कौतुक, कारण त्यांनी देखील शेवटपर्यंत फाईट दिली. परंतु या वर्षी आव्हान संपुष्टात होतंय आई नवलाई बहिरी वॉरियर्स साखर संघाचं. आणि सुपर 12 मध्ये संघ पोहोचतोय तो म्हणजे अक्कलकोट ग्रुप करंजे. वेल प्लेड. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार चला चिकूची देखील उपस्थिती पाहायला मिळते.